केंद्र सरकार विरोधात आज कामगारांनी देशव्यापी संप पुकारलाय। नाशिकच्या कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला। नाशिकच्या गोल क्लब मैदानावरून शेकडो कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत कामगारांचे कायद्याचे उल्लंघन करणारे निर्णय कायदे रद्द करा अशी मागणी केली। देशव्यापी कामगारांचा आज मोर्चा निघालेला आहे। नाशिकमध्ये देखील नाशिकच्या गोल क्लब मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा मार्गस्थ होतो आहे। आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील शेकडो कामगार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। खरं तर केंद्र सरकारच्या निर्णयांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर केंद्र सरकारच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। कामगारांचे हक्क जे आहेत ते हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे असा आरोप जो आहे तो या कामगार संघटनेच्या नेत्यांकडून केला जातोय। माझ्यासोबत काही कामगार नेते आहेत। काय नेमक्या आपल्या मागण्या आहे? आज संपूर्ण देशामध्ये 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारलेल्या देशातल्या केंद्रीय कामगार संघटना सर्व या संपात सहभागी आहेत। या देशामध्ये ज्या श्रमसंहिता आणून जे कामगारांच्या कष्टाने मिळवलेले कायदे ते संपवण्याचा डाव केंद्र सरकारने केलाय, त्याचा आम्ही धिक्कार करतो। ते त्वरित मागे घेण्यात यावं। केंद्र सरकारचे सर्व निर्णय आणि धोरणं हे फक्त कॉर्पोरेट कंपन्या अदानी अंबानीच्या हिताची आहेत। 29 कामगार कायदे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते ते सर्व कायदे रद्द करून कॉर्पोरेटच्या सांगण्यावरून 4 श्रमसंहिता केलेल्या आहेत। या 4 श्रमसंहिता म्हणजे कामगारांची गुलामगिरी आहे। कामगारांना कायम नोकरी नष्ट होणार आहे, युनियन करता येणार नाही, संप करता येणार नाही आणि म्हणून या 4 श्रमसंहितांना कामगार वर्गाचा तीव्र विरोध आहे। प्रमुख मागण्या घेऊन खरं तर हा मोर्चा आता नाशिकच्या गोल क्लब मैदानावरून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेला आहे। केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना देखील आपल्याला हे कामगार या ठिकाणी पाहायला मिळाले आहे। कॅमेरामन अंकुश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।